पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी अर्ज छाननी आणि चिन्ह वाटप प्रक्रियेदरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली। सर्व छाननी अपक्ष ठरवण्यात आलेल्या जयश्री मोरेश्वर भोंडवे यांना चिन्ह वाटपाच्या टप्प्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह देण्यात आलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयश्री भोंडवे या अधिकृत उमेदवार होत्या। मात्र अर्ज छाननीच्या वेळी त्यांचा एबी फॉर्म उपलब्ध नसल्याने त्यांना अपक्ष उमेदवारी घोषित करण्यात आली। या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि इतर तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले। प्राथमिक तपासात तथ्य आढळल्यानं न्यायालयानं निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशी तातडीची सुनावणी घेतली। या सुनावणीत एबी फॉर्म वेळेत सादर झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जयश्री भोंडवे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरत त्यांना घड्याळ चिन्ह देण्यात आले। चर्चा काहीच नाही। ते विरोधकांना कारण आमची मिसेस जयश्री मोरेश्वर भोंडवे फॉर्म भरल्या सगळ्यांचंच हजारलीत सगळी की आता काय खरं नाही। आणि त्याच्यामध्ये नेमकं ते बाहेर जी पब्लिक यादी करतात त्याचं नाव नव्हतं। त्याच्यामुळे त्यांनी एवढं झालं की हिशोबाच्या बाहेर त्यांनी लाईव्ह करा, हे करा, ते करा, बाकी काय नाही। त्याच्यानंतर मी डायरेक्ट अधिकाऱ्यांना विचारलं, अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं नाही। मी डायरेक्ट मग हायकोर्टात जाऊन केस दाखल केली। त्याच्यामुळे त्यांनी निर्णय कोर्टाने सांगितलं की यांना यांचं योग्य आहे, काही चुकी नाही, याला द्यायला काय हरकत नाही। बाकी नाही, आयुक्त मदत नाही। कोर्टाच्या आयुक्त कोणाला मदत करेन का? कोर्टाच्या आदेशला फॉलो केला त्यांनी, त्याप्रमाणे त्यांनी हे केले, बाकी काही नाही। माणसं समोरची घाबरल्यामुळे हे सगळं त्यांनी जास्त इंटरेस्ट लोकांना काहीतरी स्ट्रॉंग असल्यामुळं तर समोरच्या लोकांनी हे केलं ना, बाकी काय ह्याच्यात काय विषय नाही। कोर्टाचा जे निर्णय तो मला योग्य होता, आयुक्तांना असेल सगळ्यांना आहे, जो कोर्टाने निर्णय दिला तो आम्हाला मान्य आहे। त्याच्यानंतर आम्हाला ते 20 झालं आमचं। संशयास्पद नाही वाटत, काय नाही। निवडणूक आयोगाचं काय संशयास्पद, शेवटी बघा माणूस हे थोडं चुकतोच। त्यांनी काहीतरी क्लार्कनी टायपिंगमध्ये मिस्टेक झाली असं ते पब्लिक गेलं नसेल म्हणून तर हा विषय लावला आहे। म्हणजे एवढं काय नाही विशेष, ते एवढा लोडच घेतला नव्हता। समोरच्याने एवढा लोड घेतला की हिशोबाच्या बाहेर। त्यानंतर कळालं की आपण किती स्ट्रॉंग आहे। चिन्ह आपलं हेच की आता घड्याळच आहे, दुसरं कोणतं चिन्ह आमचं। अजित पवार एकच पक्ष आमचा कायमचा। ओके।